पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आज आपण माता मरियाचा महत्त्वाचे सण साजरा करत आहोत. प्रेज द लॉर्ड. कोणता सण आहे? दूताने मरियेला संदेश. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, या सणाच्या दिवसातील एक महत्त्व असे आहे, हे सण एक नवीन युग चालू केलेले सण आहे. परमेश्वराला एक व्यक्ती आमेन बोललं तर त्या व्यक्तीचा आमेनचं सामर्थ्य केवढे आहे ते जाणण्याचा आज दिवस आहे. 13-14 वर्षाची मुलगी, फक्त 13-14 वर्षाची एक मुलगी, तिच्या कानामध्ये आलेले आवाजाला जे आमेन बोललो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, त्या क्षणापासून जगाचा इतिहास बदलायला चालला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आमेन हे शब्द मनापासून बोलत असेल तर, आमेन हे शब्द आपण देवाला जर बोललो तर त्या क्षणापासून फक्त आपल्या जीवनामध्ये मात्र नाही, आपल्या संबंध येतात त्या सर्व जगामध्ये देवाची इच्छा असेल तर पूर्ण दुनियामध्ये तुमच्या आमेनचा सामर्थ्य प्रकट होणार. त्याची पुरावा आहे आमच्या सण. लूका शुभवर्तमान पहिले अध्याय 28 वचन. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवानी दिलेला संदेश. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 30 वचन ऐकूया. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संदेश देणारा देवदूत तिला मजबूत करताय. हालेलुया. हालेलुया. आणि त्यानंतर 30 वचनामध्ये येशू कोण असणार आणि त्याच्या राज्याला अंत नाही, या सर्व गोष्टी बोलत आहे. आता 35 वचन आपण सर्व लोक उजव्या हातावर करत आता जाहीर करूया. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. हालेलुया. हालेलुया. सिस्टरांच्या मागे परत एकदा दोन्ही हात वर करत बोला. परमेश्वराला सांगायचं, माझ्यामध्ये पण तोच पवित्र आत्मा उतरून येऊ दे, माझ्यामध्ये पण तोच पवित्र आत्मा छाया करू दे, आणि मला पण तोच अभिषेक लागू दे. अंधकरणापासून सिस्टरांच्या मागे अर्थ समजत बोला. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने
Praise the Lord. Hallelujah. परमेश्वराजवळ येणाऱ्या लोकांना एक सुंदर अभिवचन देत आहे. Praise the Lord. Hallelujah. परमेश्वराचं वचन ऐकताना शंका न बाळगता ऐकणारे लोक धन्य, स्वीकार करणारे धन्य. हालेलुया. त्यांच्यामध्ये परमेश्वराची कृपा त्या क्षणापासून पसरायला लागली. परमेश्वर जबरदस्त कार्य करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता आपण ऐकलेलं वचन कोणता होता? 35. हालेलुया. आता आपण 37व वचन पण ऐकूया. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर एका व्यक्ती बरोबर बोलताना परमेश्वराचा आत्मा एका व्यक्तीला समजावून देणारी गोष्ट आहे. तुला अशक्य असेल, त्यांना अशक्य असेल, तुझ्या ओळखीच्या लोकांना अशक्य असेल, तरी परमेश्वराला कोणत्याही गोष्ट अशक्य नाही. That is the end of it. Praise the Lord. Hallelujah. तू केवढं बुद्धी चालवलं तरी, तू केवढं डोकं चालवलं तरी कुठेही पोहोचत नाही. तरी ज्या दिवशी ज्या क्षणामध्ये पवित्र आत्मा एखाद्या गोष्टीमध्ये उतरून येणार आहे, तिकडे पवित्र आत्मा जबरदस्त कार्य करणार. त्याला काही अशक्य नाही. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. प्रियानो, हे पवित्र आत्मा कुठे वास करत आहे? Hallelujah. माता मरियममध्ये कार्य करताना मोठा एक सामर्थ्य जगामध्ये उतरून आलेला आहे. Hallelujah. माता मरियममध्ये कार्य केला, प्रभू येशू जन्माला आला, प्रभू येशूने कार्य पुढे चालवत गेले. हालेलुया. येशूने 12 शिष्यांना निवडले, त्यांच्याशी बोलले वगैरे. हालेलुया. त्यानंतर आपण पाहणारी गोष्ट असे आहे. हालेलुया. या जगातून येशूला निघून जायच्या वेळेला प्रेज द लॉर्ड, तेव्हा योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 14व्या अध्यायामध्ये हालेलुया 15 पासूनचे वचन आपण ऐकूया. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. येशू शिष्यांना समजावून देत आहे, या जगातून जायचा वेळ आलेला आहे. ईश्वर माहिती आहे. येशू सांगत आहे, तुम्ही माझ्या वचनामध्ये राहायचं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आज्ञाधारकपणाचं जीवन जगायला पाहिजे. पुढे मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. हालेलुया. दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा आबा पिता तुम्हाला देणार. मी मागणार, येशू मागणार. हालेलुया. आबा पिता पवित्र आत्म्याला तुमच्यामध्ये पाठवून देणार. पुढे सिस्टर वाचा. अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. किती दिवस राहणार? 4-5 दिवस नाही, आठवड्यातून 2-3 दिवस नाही. मी यासाठी प्रार्थना करत आहे की तोच आत्मा तुमच्या बरोबर सदा सर्वदा. जग बोलत आहे त्याहून निराळी गोष्ट आहे.
येशू बोलणारी गोष्ट. Praise the Lord. Hallelujah. सदा सर्वदा तुमच्या बरोबर राहण्यासाठी पवित्र आत्म्याला आवाज पाठवून देणार. Hallelujah. माता मरियम काय बोलले? आमेन. मी नासरत मध्ये या ठिकाणी जाऊन बसलो आहे. काही तास तिथे बसून प्रार्थना करायला संधी मला दिली. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. त्या ठिकाणी नमो हे कृपापूर्ण मरिया मराठीमध्ये जोरात बोलत असताना माझ्या कानामध्ये आवाज आला, बेटा भिवू नको, मी तुमच्या सोबत आहे, पुढे जात राहा. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. प्रियानो, आपले जीवन बदलणार जेव्हा आपल्याला हे सत्य जेव्हा कळणार, सदा सर्वदा. Praise the Lord. Hallelujah. कार गाडी कशाच्या शक्तीने चालत आहे? पेट्रोल, डिझेल किंवा इलेक्ट्रिसिटी. Praise the Lord. मी आणि तुम्ही कशाच्या शक्तीने चालत आहे? आपल्या बुद्धीने आणि आपल्या युक्तीने. हालेलुया. मनाच्या शक्तीने चालत आहे. मनाची शक्ती कोणतरी एक अटॅक केलं तर, कोणतरी एक अटॅक केलं तर, कोणतरी कठीण शब्द बोललं तर 3 दिवस दिन झालं. हालेलुया. 3 दिवसाची शक्ती गेली. Praise the Lord. चौथ्या दिवशी कुठेतरी शक्ती मिळालं तर मिळालं. हालेलुया. हालेलुया. ही आहे मानवांची गोष्ट. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माता मरियामध्ये ज्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आले, ती पहिल्यासारखा मुलगी होती तरी कृतीमध्ये ती निराळी होती. Praise the Lord. हालेलुया. त्याच्या अगोदर सेंट एलिझाबेथला भेटायला जाताना बाकी 2 पोरींना जाऊन सांगायचं, तू येशील का? मी मावशीला भेटायला जात आहे. हालेलुया. आता मावशीकडे जाण्याचा विचार आला, तिच्या पायाला ताकद आलेला आहे. 125 किलोमीटर डोंगराळ भागातून प्रवास करत जायचा आहे. अगोदर सारखा नाही. एकटी मुलगी चालत चालत जात आहे. हालेलुया. एकटी मुलगी चालत चालत जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथे गेली, झोपा काढली म्हणून तिथे लिहिलेलं नाही बाईबलमध्ये. हालेलुया. गेल्या गेल्या सेवा कार्यामध्ये उतरले. हालेलुया. ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये पवित्र आत्मा उतरून आलेला आहे, त्या क्षणामध्ये त्यांच्या पायाला एक नवीन शक्ती मिळत आहे. हालेलुया. त्याचा कार्य निराळा होत आहे. आता सेवा कार्य करत आहे तेव्हा थकवा येत नाही. तुमच्याकडे कोणाचा तरी एका डोळ्याच्या संबंधातील जे नर्वस आहे, नर्व म्हणजे नसबळ जे आहे, ते ईश्वर मजबूत करून देत आहे.
हृदयामध्ये दुःख भयंकर भरलेलं आहे. अशा अनेकांचा हृदयातील दुःख, सकाळच्या वेळातील जे दुःख आहे, तसे ऊन येताना जसे दुःख निघून जात आहे, तसा प्रकारे अनेकांच्या हृदयातील दुःख आता निघून जात आहे. पोटाच्या एका साईड मध्ये जे त्रास आहे ते कुणाचा तरी प्रभूने आता दूर केलेला आहे. वचन ऐकायला चालू केलं त्या क्षणापासून तुमच्यामध्ये काही लोकांचे गुडघ्याचा त्रास तिकडच्या तिकडे बरे झाले होते. अजून अनेक लोकांना गुडघ्याचा बरेपणा होत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.